18 वर्षाची मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करू शकते का? काल महाराष्ट्र विधान परिषदेत याच विषयावर आमदार प्रशांत बंब आणि कैलास बागडे पाटील यांनी गंभीर चर्चा केली. पण एक वकील म्हणून मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. काल विधान परिषदेत आमदार प्रशांत बंब यांनी 18 वर्षाच्या मुली घरातून पळून जाण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. त्याच चर्चेत कैलास बागडे पाटील यांनीही या विषयावर आपले मत मांडले आणि समाजात यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज असल्याचे सांगितले. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो मित्रांनो, मुलींच्या लग्नाचे किमान वय 21 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे विधान परिषदेमध्ये. हा सध्या लागू झालेला कायदा नाही. आजही भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार मुलीचे किमान लग्नाचे वय 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे आहे. पण एक वकील म्हणून माझ्या कार्यालयात दररोज घटस्फोट, कौटुंबिक वाद, घरगुती हिंसा, पोटगी आणि मुलांच्या ताब्याची अनेक प्रकरणे येतात. माझ्या अनुभवात अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून येतं की भावनेच्या भरात घेतलेले निर्णय, एकमेकांना पुरेसं न ओळखता केलेलं लग्न, आर्थिक तयारी नसणे आणि कुटुंबाशी पूर्णपणे संबंध तोडून घेतलेले निर्णय यामुळे पुढे नात्यात गंभीर तणाव निर्माण होतात. याचा अर्थ प्रत्येक प्रेमविवाह किंवा पळून जाऊन केलेलं लग्न अपयशी ठरतं असं अजिबात नाही. अनेक प्रेमविवाह अत्यंत यशस्वीही होतात. पण आयुष्यभराचा निर्णय घेताना फक्त प्रेम नव्हे तर परिपक्वता, जबाबदारी आणि भविष्याचाही विचार आवश्यक आहे. एक वकील म्हणून माझा सल्ला एवढाच, प्रेम करा पण आयुष्याचा निर्णय एका क्षणाच्या भावनेत घेऊ नका. आधी शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळवा, त्यानंतर कायदेशीर आणि सन्मानाने लग्न करा. कारण कोर्टात येणाऱ्या अनेक केसेस मला एकच गोष्ट शिकवतात, लग्न करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला जातो पण त्याचे परिणाम अनेक वर्ष भोगावू लागू शकतो. अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास सेव्ह करा आणि शेअर करा. धन्यवाद.